नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भालचंद्र घरच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत हरिहरेश्वर इथे आणि हे मुख्य असं तीर्थक्षेत्र असं मानलं जातोय. तर इथे पाहू शकता काही भावाची मुलं, इकडं माझा भाऊ दिसत आहे, इकडे एक भाऊ दिसत आहे, सगळी भावाची मंडळी आणि सर्व फॅमिली घेऊन इथे आलेलो आहे. सगळी छोटी मंडळी सुद्धा आहे. तर आता मी सुरुवातीला दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर मित्रांनो, पाहूया जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी इथे काय माहिती मिळतो काय पाहूया. मी पहिल्यांदाच आलो आहे. तर हे आहे हरिहरेश्वर मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार. आणि हे लांबलचक असून दोन्ही साईडला प्रसाद विकणाऱ्यांची दुकानं दिसतील आणि भाविक भक्तांची सतत रेलचल असते इथे. तर आतमध्ये एंट्री करताच आपल्याला समोरच दोन असे मोठे दीपस्तंभ दिसतात आणि आतमधील जे काय वातावरण आहे ते स्वच्छ आणि पूर्ण भाविक भक्तांनी असं गजबजलेलं वातावरण आहे. तर इथे अशी प्रथा आहे की सुरुवातीला कालभैरवांचं जे काही दर्शन आहे ते घ्यायचं असतोय. इथे जुनं असं पुरातन राहतं घर दिसत आहे. कालभैरवांच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोर दोन नक्षीकाम केलेले लाकडी खांब दिसतात आणि या खांबांचं रहस्य असं आहे की या खांबाजवळ ज्या व्यक्तीला ज्या काय पीडा असतील, भूतबाधा असतील, या सर्व पीडा नष्ट करण्यासाठी इथे या खांबाजवळ विधी केला जातोय. चला, आता कालभैरवांचं दर्शन झाल्यावर आम्ही आता हरिहरेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करणार आहोत.
श्री हरिहरेश्वर प्रसन्न हो. इथे वर्षातून एकदा भंडारा असतोय. तर महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भाविक भक्त हे सर्वजण बसलेले आहेत. चला तर आमची मंडळी निघाली आता दर्शन करून आता समुद्र दर्शन करण्यासाठी. समुद्राचा जो काय नजारा आहे तो पाहण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत. आणि वर गेल्यावर वरूनसुद्धा जो काही मंदिराचा जो काही नजारा आहे तो पाहण्यासारखा आहे. तर इथे आम्ही आता तिघे पण भाऊ चढत आहोत वर. थकलेला होता मी. आणि लिंबू सरबत प्यायचा काहीतरी प्लॅन केलेला आहे आमच्या मंडळींना. थकलेल्या मंडळीला लिंबू सरबतचं. चला आमचा वैभव सांगेल कशी टेस्ट आहे ती. नाहीच ना, एक नंबर. मराठी माणसं आहे ते मराठी माणसाकडून कधी प्यायचा पण कधी. ओके. कोकम सरबत कोणाला पाहिजे अजून? कशी आहे कोकम सरबत? कशा कशा खा खा अगोदर खा. 4 बनवा त्याच्यात एक साधा बनवा. कशी टेस्ट कशी आहे? जबरदस्त. अरे मना द्या. सरबतचा बिल कोणी पेड केलाय? मयूर घरात आमचं. आणि लिंबू सरबतचं बिल पेड केलेलं आहे. धन्यवाद. चला लिंबू सरबत तर प्यायली सर्वांना ताकद आली असेल. बरोबर ना? फाईन. आणि उड्या मारायला सुरुवात झाली माकडासारखी त्याबरोबर लिंबू सरबत पिऊन. आमच्या छोटी सगळी मंडळी आता चालायला लागली लिंबू सरबत पिऊन. चला. आणि न्यू ब्लॉगर आमचे विवेक घरात झाडा झुडपात जाऊन शूट करतात. आणि मित्रांनो इथे पाहू शकता का हा समुद्राचा नजारा इथून दिसत आहे. आणि आपल्याला इथे बीचवर पण जायचं आहे. खतरनाक.
काय नजारा मित्रांनो. पैसा उसूल ना. इहू. मारुडी मम्मीला जा तिथे घ्या. अजून आहे पण विसा खूप पुरं. परत आला बघ. चला फायनली डॉल्फिनचं पण दर्शन झालेलं आहे आम्हाला आता. आम्हाला 4,500 भरून बोट मध्ये 3 तास मध्ये नेलेला, गोव्याला, तरी पण नीट बघायला भेटला. पण इथे फ्री मध्ये डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे. सगळे 50 वेळा बघायला भेटलं. इकडं इकडनं आम्ही आलो आणि असे जाऊन आता इकडं आमची एक प्रदक्षिणा आता पूर्ण होणार आहे. फ्रॅक्चर होईल डायरेक्ट. पाहू शकता का दगडाचे आकार कसे तयार झालेले आहेत. सेम बेडकासारखा आकार झालेला आहे. हे मम्मी बेडकोटे ना, वेगवेगळे आकार दिसत आहे इथे. काय छोटी छोटी मच्छी मला काही मिळत नाही. चल मोठा डॉल्फिन पकड इथं जाऊन. मला याला तो पहिलाच गेला एकटा. 10 रुपए का एक बोला, 3 लिया. अभी मैं ऊपर बुलाया तो अभी ये पीछे पीछे इधर यहाँ तक आ गया. अभी इधर ले ली. तो भैया जी बोला हो तो देव. ऐसा करो, ब्लॉग चालू आहे, ऐसा करना, व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता का इथे दशक्रिया जे कार्य होतोय ते दशक्रियाचं कार्य सुद्धा इथे केलं जातोय.
अरे तुम्हाला माहिती नाही. आता थोडी खरेदी चालू आहे. मी घेतला इथे काय घेतला? गोड कोकम आणि कच्ची केळी. गोड कोकम टेस्टी आहे ना पण. मस्त. कितीला कोकम ते कितीला आहे? पुन्हा पाहिजे का? खरेदी चालू आहे ते फुल खरेदी. इकडे आता चष्म्याची खरेदी चालू आहे सोनालीसाठी. घे घे. सेम इथे घेतलेली. कर्नाटकला लाव. एक नंबर माधुरी दीक्षित. तर मित्रांनो मी आता आलो इथे बीचवर आणि बाकी सर्व पुढे गेलेले आहेत. तर तुम्हाला इथे मी काहीतरी एक चमत्कार दाखवतोय. इथे पाहू शकता मोठी मोठी झाडं आहेत. पण ती झाडं यांची मुलं ही जमिनीत नाही तर वरच आहेत. तुम्हाला वाटेल ही जमिनीवर वरच ठेवलेली आहेत. पाहू शकता जेवढी झाडं आहेत ना सर्व मुलं वर आलेली आहेत. आणि सुंदर असा नजारा बीचचा. आणि भूत झालेलं आहे भूत. ए भूत ए भू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. काय केलंस हे? काय ग हे काय? तर इकडे बसलेले आहेत जेवायला आणि जेवण चालू आहे. प्रत्येकाने घरून जेवण आणलेलं आहे. आणि काय काय आयटम आहेत पाहूया आपण. वैष्णव काय? मासा सुकट, कोलबी सुकट कोलबी फ्राय आणि मस्त हवेवर बीचवर बसलेले आहेत. सुरमई फ्राय केलेली सुरमई. इकडं प्रज्वला चाकणला इकडं सर्वजण जेवायला बसलीत. आणि इकडं पाहू शकता दोघी जणी कशा आमच्या छोट्या. तर गाईज फुल एन्जॉय चालू आहे इथे बीचवर. आणि इथे आलेला आहे आमचा भूमी. इथे बसलेले आहेत आता फायनली आमची गोल्डन गँग. इथं गोल्डन गँग बसलेली आहे जेवण्यासाठी. आणि आज आहे आमच्या विवेकचा वाढदिवस. आणि संध्याकाळी फुल पार्टी असणार. सगळी फॅमिलीला त्याच्यामुळे मजा पण भरपूर आली. थोडीशी छोटीशी पार्टी झाली. ही पण छोटीशी कौस्तुभ कसं वाटतंय? एक नंबर ना वैभव? एक नंबर. सनी एक नंबर ना. बोले तो काम 25. आणि अशा वातावरणात या बीचवर जेवणासाठी एकदम हवेशीर बसलेले आहेत. तर तिकडं छोटीशी आमची विहा खेळत आहे. खेळण्यात दंग झालेली आहे आमची विहा.
छोटी छोटी हाय हाय. माकड 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 माकड. दाखव बाबा दाखव बाबा दाखव. ए दट चष्मा नाही घालत. काय मग आंघोळ करायचा विचार आहे ना हा? आणि इकडे चाललाय फोटोशूट. अथांग समुद्रात मोठा डॉल्फिन आलेला आहे आणि भला मोठा डॉल्फिन 150 किलोचा डॉल्फिन. पाव किलोचा डॉल्फिन. साईजवर डॉल्फिन आलेले आहेत. पाव किलो, अर्धा किलो, 150 किलो. अरे पण हात सोडा लागते बघ. अरे पाण्यात टाक आता पाण्यात. ओके ओके ठेव खाली ठेव ढोलीचं झालं होतं. फोटो काढ. जलपरी आली जलपरी. चला तर मित्रांनो फायनली आम्ही आता इथे आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि साई सहारा या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण करणार आहोत. तर चला मित्रांनो जेवण करतो आणि मग घरी. मी जेवायला बसलेले आहे. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी घरच्या वाटेवर लागलेलो आहोत. चला निघायचं ना. चला भेटू तुम्हाला घरी पोहोचल्यावर. चला रात्रीचे 12 वाजल्यानंतर आणि आम्ही आता सर्वजण घरी आलो आणि इथे विवेकचा बर्थडे आहे. तो आता केक कापायचा राहिला आहे. 1 2 सारे मारे 3. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vivu. Happy birthday to you. हा तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी आलो आणि विवेकचा जो आजचा बर्थडे होता त्या बर्थडेचा केक पण कापून झालेला आहे आणि छानसा असा हरेश्वरला मी गेलो. दर्शन पण व्यवस्थित झालं आणि बीचवर सुद्धा खूप एन्जॉय केली सर्व फॅमिलीने आणि हॉटेलमध्ये जेवण सुद्धा छानसं केलेलं आहे आणि आता घरी आलो आणि बर्थडे सुद्धा साजरा झाला आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओत. तोपर्यंत आमच्याकडून बाय बाय.